तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या जिम ब्लॉगमध्ये. आणि आज आपण मारणार चेस्ट आणि बायसेप. ही सुरुवात करत आहे आपण फ्लॅट बेंचपासून. फ्लॅट बेंचमध्ये बघा माझं फॉर्म तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट आहे. 20-20ची जरी प्लेट लावली असली तरी मी एकदम परफेक्टली मारतो आहे. तुम्ही पण असं मारलं पाहिजे. 20 kgने मारतो आपण 2 सेट आणि तिसरा सेट असतो आपला 25 kgचा. याचे घेतो आपण 3 सेट आणि याच्यानंतर इन्क्लाइन बेंच प्रेस. ते बघा मी कसं एकदम परफेक्टली हात कुठे ठेवायचं कुठे नाही त्याचं माप घेऊन मारतो आहे. तुम्ही पण असं केलं पाहिजे. त्याचं खूपच आपल्याला गरज आहे, नाहीतर आपले मसल इम्बॅलन्स होतील. एक चेस्ट पंप असलेले दिसेल आणि एक चेस्ट अशी लो वरती खाली होईल असं दिसेल. माझंही अगोदर तसंच होतं, पण मी त्याच्यामध्ये सुधारणा केली. तुम्ही पण करा. आणि बघा 15-15चे आपण 2 सेट घेतो आणि तिसरा सेट असतो आपला 20वर. याचे घेतो आपण असे टोटल 3 सेट. आणि याच्यानंतर पेगडेक फ्लाय हे आपल्यासाठी खूप आहे का ओव्हरऑल आपली फुल चेस्ट पंप असते. फ्लॅट मारतो आणि इन्क्लाइन मारतो. त्याच्यानंतर आपली चेस्ट एकदम हवी तशी राहण्यासाठी पेगडेक फ्लाय मारलंच हवा. आणि असं थोडंसं पुढे येऊन एकदम चेस्ट अप करून मारायचं. तुम्ही पण ट्राय करा. आणि याचे मारतो आपण 3 सेट. आणि याच्यानंतर येते आपली चेस्ट प्रेसची मशीन. चेस्ट प्रेसच्या मशीन सगळ्यांच्या जिममध्ये असलीच पाहिजे, कारण आपली ओव्हरऑल चेस्टसाठी खूप IMP आहे. एकदम ग्रोथ अशी परफेक्टली ग्रोथ होते. चेस्ट एकदम राऊंडर शेपमध्ये दिसते चेस्ट प्रेसच्या मशीनमुळे. तुमच्याही जिममध्ये असेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकता. याचे घेतो आपण 3 सेट. आणि याच्यानंतर याच्या अगोदर आपण जेवढे व्हेरिएशन्स मारले त्याच्यामुळे आपली मिडल चेस्ट अँड अप्पर चेस्ट ट्रेन झाली. लोअर चेस्टसाठी काहीतरी मारलं हवं म्हणून मी केबल फ्लाय मारला. केबलवर कसं आपण ही पोझिशन घेऊन जर मारलं तर आपली लोअर चेस्ट डेव्हलप होते, एकदम खालून राऊंडर शेप येतो. तुम्ही पण ट्राय केलं पाहिजे, नक्कीच ट्राय करा मित्रांनो. याचे घेतो आपण 3 सेट. आणि याच्यानंतर आपण बायसेप मारणार आहोत. चेस्ट आपली संपते इथेच. बायसेपची सुरुवात करतो आपण बार्बल कर्लपासून. बार्बल कर्ल हा आपण प्लेन रॉडवर नाही मारायचा कधी, झिगझॅग रॉडवरच मारायचा. प्लेन रॉडने जेवढा आपला बायसेप ग्रोथ नाही होत तेवढा आपला झिगझॅग रॉडवर होतो. आणि तुम्ही पण ट्राय करा, मी तर रोजच मारतो. आणि याचे घेतो आपण 3 सेट. आणि याच्यानंतर स्टँडिंग डंबल कर्ल हा दोन्ही हाताने मारायचा असतो. दोन्ही हाताने मारला तरच आपला बायसेप बिग आणि राऊंडर दिसणार. म्हणजे जेवढी क्षमता आहे तेव्हापर्यंत दोन्ही हाताने मारा. त्यानंतर एक हाताने मारला तरी काही प्रॉब्लेम नाही. मी कसं मारतो आहे बघा, तुम्ही दोन्ही हाताने मारतो आहे आता. म्हणजे जेवढी माझी क्षमता आहे तेव्हापर्यंतच. त्याच्यानंतर मी एकच हाताने मारतो आहे. एक हाताने तुम्ही नंतर लास्टला मारू शकता. याचे घेतो आपण 3 सेट. आणि याच्यानंतर प्रीचर कर्लमध्ये पण तुम्ही आपला झिगझॅग रॉडच वापरला हवा. झिगझॅग रॉड वापरायचा आणि बघा पूर्ण हात स्ट्रेट सोडायचे खाली. थोडं पण मोडपायचे नाही, काही नाही. थोडे एकदम स्ट्रेट सोडले हवेत, तेव्हाच एकदम पाहिजे तसा मसल माइंड कनेक्शन होऊन जातं आणि पाहिजे तसा स्ट्रेच भेटतो आपल्या बायसेपला. याचे घेतो 3 सेट. आणि आपली आजच्या दिवसाची लास्ट एक्सरसाइज असणार आहे भावांना. आणि भेटूया उद्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि कोणालाही वर्कआउट संदर्भात किंवा डाएट संदर्भात काही मदत हवी असेल तर मला बिंदास मेसेज करा. बाय.